व्यसन माझ्या आयुष्यात लागू देणार नाही। मी आजीवन निर्व्यसनी राहीन। मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि नवीन कायदे होण्याकरता मी सक्रिय राहीन। मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे। राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करेन। जय व्यसनमुक्ती, जय भारत। बातमी नाशिक शहराची आहे। नाशिकमध्ये नशामुक्त भारत अभियान राबविण्यात आला, ज्याची आज खरोखरच समाजाला गरज आहे। आजची तरुण पिढी वेगवेगळ्या नशेच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, तसेच नशेच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। याशिवाय अनेक तरुण नशेच्या आहारी जात गुन्हेगारी करत असल्याचं देखील समोर आलं आहे। हीच बाब ओळखून हा गरजेचा उपक्रम नाशिकमध्ये राबवण्यात आला। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद नाशिक समाज कल्याण विभाग, रुक्मिणीबाई प्रतिष्ठान मुंबई संचालित VN पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी जिल्हा नाशिक, मनशांती व्यसनमुक्त केंद्र आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। VN पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य सदानंद आडोळे, मनशांती व्यसनमुक्त केंद्राचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्यक्रम समन्वयक मिलिंद पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून व्यसनमुक्ती रॅलीची सुरुवात झाली। तर यावेळी मिलिंद पाटील यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली। नाशिक शहरातील तरुणांना व नशेच्या आहारी जाण्याच्या तयारीत असणाऱ्यांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी, त्यांना नशामुक्त करण्यासाठी सर्व मंडळ व प्रतिष्ठानने एकत्र येत पुढाकार घेऊन जो अभियान राबविला तो खरोखरच कौतुकास्पदच आहे। हुकुमचंद पाटील, आम्ही गेल्या 3 वर्षापासून इगतपुरी या ठिकाणी मनशांती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत कार्यक्रम त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। तसंच आज देखील नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नशामुक्त भारत अभियान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नाशिक, त्याचबरोबर मनशांती व्यसनमुक्ती केंद्र इगतपुरी आणि VN पाटील उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या व्यसनमुक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यासाठी खास करून मुंबईहून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे समन्वयक श्री मिलिंद पाटील सर या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर आमच्या मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे काउन्सिलर श्री बोराळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। व्यसन सोडा, व्यसन सोडा, तंबाखू मतलब या ठिकाणी आपल्या कॉलेजच्या माध्यमातून एक रॅली काढण्यात आली। रॅलीमधून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। तसेच या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये मिलिंद पाटील सर यांनी नशामुक्ती या विषयावर अतिशय सखोल असं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। या ठिकाणी या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आमच्या या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि नशामुक्ती या संदर्भात अतिशय छान असं सखोल ज्ञान मिळालं। या ज्ञानाच्या माध्यमातून हेच विद्यार्थी समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन आणि नशामुक्ती किंवा व्यसनमुक्ती याबाबत आपल्या समाजाला मार्गदर्शन करतील आणि समाजही नशामुक्त होईल। तसेच या विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयात अतिशय संवेदनशील असा हा जो मुद्दा आहे या विषयावर मार्गदर्शन मिळाल्यामुळे याही विद्यार्थ्यांचं पुढचं आयुष्य हे अतिशय आरोग्यदायी जाईल।